नमस्कार मंडळी. अंड्याची तेच प्रकारे भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. चला तर बघू रेसिपी. त्यासाठी मी ते 5 ते 6 अंडे उकडायला ठेवले आहेत. अंडे उकडल्याच्या नंतर याला खिसणीने बारीक खिसून घेऊ. जसं गाजर घेतात तसं अशा प्रकारे खिसून घेऊ. आणि यामध्ये मी बटाटे ॲड केले आहेत 2 उकडलेले. आता बेसन पीठ अर्धा वाटी, मुरमुऱ्याचं पावडर अर्धा वाटी, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तांदळाचं पीठ वगैरे घेऊ शकता. त्यानंतर धने, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा तीळ घेतले आहेत टेस्ट छान येते म्हणून. आता याला मिक्स करून घेऊन वरतून आपण कसुरी मेथी टाकू आणि याचे छोटे छोटे गोळे बनवू अशा प्रकारे. आणि याला आपण स्टफिंगसाठी मी इथं मुरमुऱ्याचा चुरा घेतला आहे, त्याच्यामध्ये करून घेऊ. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेडचा चुरा पण घेऊ शकता. आणि याला आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊ पूर्ण लाल होईपर्यंत. अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण डीप, एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत. अर्धे असेच कच्चे ठेवले तर ते भाजीमध्ये फुटून जातील, त्यामुळे डीप फ्राय करायचं आहे. आता त्याच तेलामध्ये कांदा टाकला आहे. कांद्याला छान भाजून घेऊ आणि टमॅटोची पेस्ट टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. कांदा टमॅटो भाजत आला की त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू. अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि काळा मसाला अर्धा चमचा. मिक्स करून घेऊ एकदम. आणि वरतून अर्धा ग्लास गरम पाणी टाकू, अर्धा ग्लास किंवा अर्धी वाटी. आणि मिक्स करून वरतून कसुरी मेथी ॲड करू. आणि आपला मसाला शिजलेला आहे. यामध्ये आपण आता जे आपण एगचे बॉल बनवले होते ते टाकून घेऊ. आणि आपल्याला ग्रेव्ही जशी आहे तुम्ही वाढवू शकतात. मी इथं थोडीशीच बनवलेली आहे. साधारण 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास आपल्याला जेवढी आहे तेवढी वाढवू शकतो. आपली अंडा कढी रेडी आहे. याला आपण भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा तंदुरी रोटीसोबत खाऊ शकतो. मी इथं ज्वारीची भाकरी घेतली आहे, एकदम छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत पण. वरतून आपण कोथिंबीर ॲड करू आणि खायला सुरुवात करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढची रेसिपी कोणची बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की